नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र स्टेट एक्झाम पेपर 2 मधील मानसशास्त्र होती प्रश्न पेपर आहे। पेपर 2 आहे 2023 रोजी झालेला। प्रश्न क्रमांक 32, यादी 1 आणि 2 मधील जोड्या लावा व त्या खाली दिलेल्या संकेताचा उपयोग करून उत्तराची निवड करा। पर्याय आधी 1 प्रतिमा प्रकार, मस्तिष्क विद्युतलेखा, स्नायू विद्युतलेखा, MRI PTI। यादी 2 आहे वर्णन, हायड्रोजन केंद्रकाच्या चुंबक क्षेत्राचा वापर, मस्तकावरील इलेक्ट्रोड बेदा चेतापेशींच्या विद्युत क्रिया मापते, स्नायूंच्या विद्युत क्रियांचे ऑसिलोस्कोपद्वारे मापन, ग्लुकोज व प्राणवायूच्या चयापचय, रक्ताचे प्रवाह यांचे रेडिओ ॲक्टिव्ह द्रवाद्वारे मापन। संकेतार्थ आहे इस 2 3 1 4, B1 2 3 4 B1 2 4 3, C3 4 2 1, D4 1 3 2। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक A 2 3 1 4। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 33, जेव्हा एक संवेदन सरावासह बदलते तेव्हा या घटनेचा रिकामी जागा असे म्हणतात। संवेदनिक अध्ययन, संवेदनिक सराव, श्रेष्ठता परिणाम, ग्राह्य पश्चात परिणाम। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक संवेदिक अध्ययन। प्रश्न क्रमांक 34, अधश्चेतापेशी क्षेत्र ह्याचे नियंत्रण करते। शरीराचे मापन, अन्नप्राशन, दुय्यम लैंगिक लक्षणाचा विकास, स्मृती प्रक्रिया। पर्याय आहे 1 आणि 2 फक्त, 1 आणि 3 फक्त, 1 2 3 फक्त, 1 2 3 4 फक्त। त्याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक C 1 2 आणि 3 फक्त। प्रश्न क्रमांक 35, विधाने निवडक संकेतक अंतर्दृष्टीमध्ये उचित आणि अनुचित माहितीचा भेदांचा समावेश होतो। कारण मध्ये आहे R मध्ये आहे क्रमाद्वारे जास्तीत जास्त जटिल समस्या जरी असली तरी एखाद्या उपायाचा शोध घेतो। संकेतांक आहे दोन्ही A आणि R हे सत्य आहेत आणि R हे A चे अचूक स्पष्टीकरण आहे। दोन्ही A आणि B हे A आणि R हे सत्य आहे परंतु R हे A चे बरोबर स्पष्टीकरण नाही। C आहे A हे सत्य आहे परंतु R हे असत्य आहे। D A हे असत्य आहे परंतु R हे सत्य आहे। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक B, दोन्ही A आणि R हे सत्य आहेत परंतु R हे A चे बरोबर स्पष्टीकरण नाही। प्रश्न क्रमांक 36, आचारविज्ञानमध्ये खालीलपैकी कोणत्या अभ्यास पद्धतीचा स्वीकार केला आहे। पर्याय आहे नैसर्गिक निरीक्षण, प्रायोगिक निरीक्षण, तत्सम प्रायोगिक अभ्यास, संनिश्चित मुलाखत। तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 1 नैसर्गिक निरीक्षण। प्रश्न क्रमांक 37, भाषेच्या उपयोगाच्या संदर्भाबरोबर सहभागी व्यक्तीचे भाषाने अर्थासाठी प्रतिकात्मक चिन्ह म्हणून कोणता संकेत उपयोगी येतो। पर्याय आहेत इन व्हिवो संकेत, केंद्रित संकेत, अक्षीय संकेत, मूलभूत संकेत। तर याचा चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक इन व्हिवो संकेत। प्रश्न क्रमांक 38, सारखेच कार्य करत असलेले नुसत्या दुसऱ्याच्या उपस्थितीमुळे कार्य निवर्तनामध्ये वाढ दिसून येण्याच्या प्रक्रियेला प्रत्यय असे म्हणतात। पर्याय आहे सामाजिक सुलभीकरण, सामाजिक प्रतिरूप अनुकरण, प्रेरणात्मक परिणाम, सामाजिक लोफिंग। तर याचं चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक A सामाजिक सुलभीकरण। प्रश्न क्रमांक 39, खालीलपैकी कोणती स्वचा सामूहिक दृष्टिकोन नाही। पर्याय आहेत तद्भावना, स्वचे योग्य स्थान, स्वतःची अभिव्यक्ती, इतरांचे उद्दिष्ट वृद्धिंगत करणे। तर याचं चूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक C स्वची अभिव्यक्ती। प्रश्न क्रमांक 40, मायरेसिया लाइनव्हॅन यांनी अशा व्यक्तींचे मदत करायला डायलेक्टिकल वार्तनिक पद्धतीची मांडणी केली। पर्याय आहे सीमावर्ती व्यक्तित्व विकृती असलेल्या व्यक्ती ज्या सतत आत्महत्येचा विचार करतात, अँटी सोशल गुणविशेष असणाऱ्या व्यक्ती ज्यांची गुन्हेगारी वृत्ती असते, मनोदुर्दशेच्या लहान वयात शिकार बनलेल्या व्यक्ती ज्यांची सुधारण्याची शक्यता अत्यल्प असते, अंतकः विकृती असणाऱ्या व्यक्तींमध्ये उत्तम अंतर्दृष्टी असते। तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक A
सीमावर्तीय व्यक्तिमत्व विकृती असलेल्या व्यक्ती जास्त तत्मतेचा विचार करतात. प्रश्न क्रमांक 41. VIA मध्ये मानवता हे रिकामी जागा चे मापन आहे. पर्याय आहे कृतज्ञता, आशा आणि विनोदबुद्धी, क्षमाशीलता, सभ्यता आणि दूरदर्शी, न्यायबुद्धी, नेतृत्व आणि संघर्ष कार्य, दयाळूपणा, प्रेम आणि सामाजिक बुद्धिमत्ता. तर याचा अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, दयाळूपणा, प्रेम आणि सामाजिक बुद्धिमत्ता. हे VNI मध्ये मानवताचे मापन आहे. या पुढचे प्रश्न आपण पुढील भागात बघू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.